सांगते, अरे जा जा सांग तुझ्या राजाला, या महाराष्ट्राच्या मातेला डोहाळे लागलेत. अरे घोड्यावरती बसावं, हातामध्ये तलवार घ्यावी, लोक गोळा करावे आणि स्वतःच सिंहासन स्वतः निर्माण करावं. हे डोहाळे लागले म्हणून शिवाजी राजा घडला, म्हणून माझ्या मासा जिजाऊंसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. काय जिजाऊंचं कर्तृत्व? कारण पेरावतेचं पीक येतं नव नाही त्यात जगाची रीत. पेरावतेचं पीक येतं नव नाही त्यात जगाची रीत. शहाजीनं पराक्रम पेरला आणि शिवाजी सर्जा उतरला. तुम्ही पेराल तेच उगवणार आहे. आता मला सांगा, संस्कार कसे करावेत? जिजाऊंनी आपल्या मुलावरती संस्कार कसे करावेत? शिवाजी राजांचं वय वर्ष असेल 8-9 वर्षाचे आणि 8-9 वर्षाच्या शिवाजी राजांना आमचे शहाजी राजे कुठे घेऊन गेले? तर त्या बेंगलोरला घेऊन गेले. तो तिथे काय आहे? तो आदिलशाहचा दरबार आहे. त्या आदिलशाहच्या दरबारात साहेब अशी पद्धत असायची की तो आदिलशाह सिंहासनावरती बसलेला असायचा आणि सिंहासनावरती बसलेल्या आदिलशाहच्या समोर जो सरदार जाईल, जो नोकर जाईल, जो चाकर जाईल, त्याने काय करावं? आदिलशाहच्या समोर गेल्यानंतर खाली वाकायचं, पहिलं पाऊल टाकायचं. पहिलं पाऊल टाकल्यानंतर खाली वाकून त्या आदिलशाहला मुजरा करायचा आहे. पुन्हा दुसरं पाऊल टाकायचं, दुसरं पाऊल टाकून पुन्हा त्या आदिलशाहला मुजरा करायचा आहे. तिसरं पाऊल टाकायचं, पुन्हा खाली वाकायचं, मुजरा करायचा आहे. अशी 10 पावलं समोर जायची. 10 पावलं समोर जाऊन प्रत्येक पावलाला मुजरा करायचा आहे आणि परत 10 पावलं मागे यायची आणि 10 पावलं मागे येऊन प्रत्येक पावलाला त्या आदिलशाहला मुजरा करावा लागायचा. आमच्या शहाजी राजांनी आमच्या शिवाजी राजांना 8-9 वर्षाच्या घेतलं. कुठं गेले? आदिलशाहच्या दरबारात गेले आणि आदिलशाहच्या दरबारात गेल्यानंतर शहाजी राजांनी नियमाप्रमाणे, कारण त्या आदिलशाहचे चाकर आहेत, नियमाप्रमाणे पहिलं पाऊल टाकलं आणि पहिलं पाऊल टाकल्यानंतर शहाजी राजे खाली वाकले, आदिलशाहला मुजरा केला. आदिलशाहला मुजरा केल्यानंतर आमचे शहाजी राजे शिवाजी राजांना म्हणतात, शुभा मुजरा करा. शिवाजी राजे म्हटले मुजरा करणार नाही. तोपर्यंत शहाजी राजांनी दुसरं पाऊल टाकलं, खाली वाकले, त्या आदिलशाहला मुजरा केला. शहाजी राजे पुन्हा शिवाजी राजांना म्हणतात, शुभा मुजरा करा. शिवाजी राजे म्हटले मुजरा करणार नाही. तोपर्यंत त्या शहाजी राजांनी त्या आदिलशाहला तिसरं पाऊल टाकले, खाली वाकले, मुजरा केला. आता शहाजी राजे पुन्हा शिवाजी राजांना म्हणतात, शुभा मुजरा करा. शिवाजी राजे म्हटले मुजरा करणार नाही. आणि आता शहाजी राजे कळाले, शुभा जर तुम्ही मुजरा केला नाही तर हा आदिलशाह आपल्या दोघांनाही ठार मारेल. कारण आदिलशाहचा ज्यांनी नियमांचं उल्लंघन केलंय त्यानं संपवलंय. शुभा मुजरा करा, मुजरा. वरून आदिलशाह पाहत होता बाजारे साहेब आणि त्या आदिलशाहनं पाहिल्यानंतर तो आदिलशाह म्हणतोय, चुप हो जाओ शहाजी राजे, चुप हो जाओ शहाजी राजे, लड़का गाव से आया है, डर गया होगा. पोरग गावावरून आले, घाबरला असेल असं कोण म्हणते? तो आदिलशाह शहाजी राजांची समजूत काढतायत. आता आमचा 9-10 वर्षाचे शिवाजी राजे त्या आदिलशाहच्या समोर उभे राहिले आणि आदिलशाहला म्हणतात, अरे घाबरले कोण? अरे घाबरले कोण? हा शहाजी राजांचा पोरगा शिवाजी राजा मुजरा इतक्या आदिलशाहीला करणार नाही. हा शहाजी राजांचा पोरगा शिवाजी राजा मुजरा इथल्या कुतुबशाहीला करणार नाही. हा शहाजी राजांचा पोरगा शिवाजी राजा मुजरा इथल्या मुघलांना करणार नाही. हा शहाजी राजांचा पोरगा कोणताही शाहीला मुजरा करणार नाही. हा शहाजी राजांचा पोरगा शिवाजी राजा मुजरा करायला तर मराठी माणसाला आणि महाराष्ट्राच्या मातेला करेल, या मातीला करेल सांगणारा 9-10 वर्षाचा आमचा शिवाजी राजा होता. म्हणून आमच्या शिवाजी राजांसाठी जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. हे संस्कार केलेत माझ्या जिजाऊंनी शिवाजी राजांवरती. शिवाजी राजांना किती भाषा येतात? शिवाजी राजांना मराठी येते, हिंदी येते, संस्कृत येते, कन्नड येते. आम्हाला किती येतात? आम्हाला इंग्रजी येते का? येते का? येते? इंग्रजी येते का? संस्कृत येते का? कन्नड येते का? जर शिवाजी राजांना त्यावेळेस एवढ्या भाषा येतात, संभाजी राजांना 9 भाषा येतात 8व्या-9व्या वर्षापर्यंत, तर आम्हाला किती भाषा यायला हव्यात? पण येत नाही. आमचे संस्कार थोडे कुठेतरी कमी पडतायत का याचा विचार आम्हाला करावा लागणार आहे. काय आहे संस्कार कसे करावेत? माझ्या जिजाऊंनी सांगितलं शिवाजी राजांना, तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचं आहे. मग माझा शिवाजी राजा कोणत्या मंदिरात गेला? कोण सांगेल? रायरेश्वर. जोरदार टाळ्या वाजवा यांच्यासाठी. टाळ्या वाजवायला कंजूसी करू नका. कोणत्या मंदिरात गेले? रायरेश्वराच्या मंदिरात गेले. आणि रायरेश्वराच्या मंदिरात गेल्यानंतर तलवार काढली माझ्या शिवाजी राजांनी
आपली करंगळी कापली आणि रायरेश्वरावरती रक्ताचा अभिषेक घातला माझ्या शिवाजीराजांनी. आणि शिवाजीराजे म्हटले, मला रयतेचं राज्य निर्माण करायचंय, मला कष्टकऱ्यांचं राज्य निर्माण करायचंय, मला छत्रपती व्हायचंय. वयाच्या 14व्या 15व्या वर्षी माझे शिवाजीराजे ठरवतायत काय, मला छत्रपती व्हायचंय. आज 14व्या 15व्या वर्षाच्या पोराला विचारा ना, तुम्हाला काय व्हायचंय, ते ठरवत नाही. मग काय घेतलं शिवाजीराजांकडून आम्ही? अरे अफजल खान चालवला होता, अफजल खान चालवला होता. अरे काय होता अफजल खान? आपल्या सगळ्यांना अफजल खानाचा इतिहास माहिती आहे. अफजल खानाला भेटायला आमचे शिवाजीराजे जाणार होते आणि अफजल खानाला शिवाजीराजे भेटायला जाणार होते. मग शिवाजीराजांचं सगळं कुटुंब कुठे आहे, ते राजगडावरती आहे. आणि राजगडावरती शिवाजीराजांचं कुटुंब असताना आमच्या कोणत्याही मोहिमेवरती राजे निघायचे म्हटले की पहिले आपल्या आईचं दर्शन घ्यायचे. खोटं सांगत नाही, शिवाजीराजांच्या चरित्रात तुम्हाला पदोपदी आईचा सन्मान दिसतो. मग महाराष्ट्रातल्या तरुण आणि असणाऱ्या तरुणी कोणत्याही परीक्षेला जायचं असेल किंवा दररोज कोण इथे मला सांगा, आपल्या आई वडिलांचं दररोज दर्शन कोण घेते सांगा बरं? आपल्या आई वडिलांचं दर्शन कोण घेते का? आता घेते का? ज्यांनी घेत असेल त्यांनी हात वर करा. नाही घेत, माझंच पोरगं माझंच घेत नाही तर लोकांचं काय सांगावं? कशाला? आईची आज मम्मी झाली, खोटं सांगत नाही, आणि मम्मीच नेटवरती बसून रम्मी खेळायला लागली, कसं घेईल? बाबाचा पापा झाला, पापाचा डॅडी झाला, पापा देशी पितोय आणि बाबा ब्रँडी पिऊन गटारात लोळतोय, कसा घेईल? माझे शिवाजीराजे सकाळी उठल्याबरोबर आपल्या आईचं दर्शन घ्यायचे आणि त्या अफजल खानाला भेटायला शिवाजीराजांना जायचं. शिवाजीराजे महासाहेब जिजाऊंच्या महालात जातात आणि महासाहेब जिजाऊंच्या महालात गेल्यानंतर महासाहेब जिजाऊंनी शिवाजीराजांना भवानी तलवार दिली आणि भवानी तलवार दिल्यानंतर आमचे शिवाजीराजे महासाहेब जिजाऊंचं दर्शन घेतले आणि पाठमोरे झाले. शिवाजीराजांच्या मनात विचार आला, आजपर्यंत आपल्या आईला किती पुत्र होते? किती पुत्र होते? जागे आहात ना? किती? 2. पहिला पुत्र कोण? संभाजीराजे. या संभाजीराजांना या अफजल खानाने करगिरीच्या लढाईत मारलं. आणि दुसरा पुत्र आहे कोण? आपण. जर याच अफजल खानानं जर आपल्याला मारलं तर आपली आई मनातल्या मनात म्हणत असेल, शुभा नकोच जाऊ रे या अफजल खानाला भेटायला, हा क्रूर कर्म आहे. अरे 2-4 नाही, अख्खा गडकोट किल्ले त्याला देऊन टाक, पण शुभा आपल्या प्राणाची सोडवणूक करून घे, अशी मासाहेब जिजाऊ मनातल्या मनात म्हणत असेल. मासाहेब जिजाऊ रडत असेल असं शिवाजीराजांना वाटलं आणि शिवाजीराजांनी तलवार घेतले. शिवाजीराजे पाठमोरे झाले आणि थांबते झाले. पाठीमागून मासाहेब जिजाऊ पाहत होत्या. शिवाजीराजांच्या मनात काहीतरी गोंधळ आहे. त्याच वेळेस मासाहेब जिजाऊ काय म्हणतात, येथे बसल्या प्रत्येकासाठी महत्वाचं आहे. माझी मासाहेब जिजाऊ म्हणते, का थांबलात राजे तुम्ही? का थांबलात राजे तुम्ही? आम्हाला माहिती आहे अफजल खान क्रूर कर्म आहे. या अफजल खानानं तुमच्या वडिलांस म्हणजे शहाजीराजांना भर दरबारामध्ये बेड्या ठोकल्यात. या अफजल खानानं तुमच्या वडील बंधू म्हणजे संभाजीराजांना करगिरीच्या लढाईमध्ये मारलं. या अफजल खानाची भेट म्हणजे साक्षात मृत्यूची घाट आहे राजे. पण या भेटीमध्ये तुमचं किंवा तुमच्या सैनिकांचं जर काही बरं वाईट झालं ना, ही तुमची आऊसाहेब आज तुम्हाला शब्द देते की तुमच्या या 2 वर्षाच्या शंभूला गादीवरती बसून तुमचं आणि माझं स्वराज्य कधीच नेईल सांगणारी महाराष्ट्रातली पहिली आणि शेवटची माता म्हणजे माझी मासाहेब जिजाऊ आहे. माझी मासाहेब जिजाऊ आहे. एवढे सांगून मासाहेब थांबले असत्या तर तुम्ही आणि समजू शकलो असतो. ज्यांच्या प्रेरणेतून हे स्वराज्य उभं राहिलं होतं, ज्यांच्या संकल्पनेतून हे स्वराज्य उभं राहिलं होतं, ते शहाजीराजे कोणाचे चाकर होते? कोणाचे? कोणाचे? आदिलशाहचे. कोणाचे चाकर आहेत? आदिलशाहचे चाकर आहेत. आणि उद्या आदिलशाहने सांगितलं असतं, जा शहाजीराजे शिवाजींचा बंदोबस्त करा, तर नाईलाज असतो शहाजीराजांना शिवाजीराजांवरती आक्रमण करावं लागलं असतं. असा प्रसंग आला तर काय करायचं? मासाहेब पुढे सांगतायत की राजे हा अफजल खान क्रूर कर्म आहे. राजे उद्या तुमच्या आणि माझ्या स्वराज्यावरती तुमचा हा अफजल खान हा परकीय शत्रू आहे. उद्या तुमच्या आणि माझ्या स्वराज्यावरती तुमचा जन्मदाता बाप आणि माझ्या कुंकवाचा धनी शहाजीराजे भोसले जरी या स्वराज्यावरती चालून आले ना, तर ही तुमची आऊसाहेब सांगेल की जा शुभा पहिल्या त्या शहाजीराजांचा बंदोबस्त करा. ही तुमची आऊसाहेब तुमच्या स्वागतासाठी पंचारतीचं ताट घेऊन गडाच्या पायथ्याशी उभी असेल. कारण आम्ही स्वराज्याला कुंकू आणि कुंकवाला स्वराज्य मानतो, अशी सांगणारी महाराष्ट्रातली पहिली आणि शेवटची माता म्हणजे माझी मासाहेब जिजाऊ आहे. काय अफजल खानाचा प्रसंग आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अफजल खानाचा कोपरा आमच्या शिवाजीराजांनी
फाडला आणि अफजल खान ठार केला. शिवाजी राजांवरती अनेक संकट चालून आली, अनेक संकट चालून आली. या संकटावरती शिवाजी राजांनी मात केली. का मात केली? का मात केली? का मात केली? तर या देशामध्ये शिवाजी राजांसारखा जगात असा कोणताच राजा झाला नाही की ज्यानं अफजल खानाला जसा फाडला तसंच शाहिस्ते खानाबरोबर लढाई केली नाही. शाहिस्ते खानाबरोबर जसा हल्ला केला तसा सिद्दी जोहरच्या लढ्यातून ते बाहेर पडले नाहीत. या जगामध्ये जेवढी जेवढी लढाई झाल्या आपल्या सगळ्यांना माहिती आहे. शिवाजी राजे ग्रेट का? मला सांगा, रामायणाचं युद्ध किती दिवस चाललं? रामायणाचं युद्ध कोण सांगेल? रामायणाचं युद्ध किती दिवस चाललं सांगेल का कोणी? महाभारताचं युद्ध, रामायणाचं युद्ध किती दिवस चाललं मी सांगत नाही, आता तुम्हीच शोधा. महाभारताचं युद्ध किती दिवस चाललं तुम्हीच शोधा. पहिलं महायुद्ध कधी चालू झालं हेही तुम्हीच शोधा. दुसरं महायुद्ध कधी चालू झालं हेही तुम्हीच शोधा. पण जगामध्ये असा एकमेव राजा आहे की ज्या राजाचं युद्ध मोगलांशी कधी हयात गेलं. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी राजांची संपूर्ण घराण्याने कुटुंब त्या लढ्यामध्ये शहीद झालं. त्याच्यानंतर राजाराम महाराज गेले आणि राजाराम महाराजांच्या नंतर ताराबाईनं औरंगजेबाला काढलं. अहो, या शिवाजी महाराजांच्या 4 पिढ्या मोगलांशी लढण्यात गेल्या आणि या मोगलांना मातीत घालणारा पहिला आणि खऱ्या अर्थानं आदर्श विचार देणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. म्हणून माझ्या राजासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. मग जगामध्ये अनेक लढाया झाल्या, जगामध्ये अनेक लढाया झाल्या. मला सांगा, ताकद ही माणसाच्या मेंदूत असते किंवा मनगटात असते? कोण सांगेल मला? ताकद माणसाच्या मेंदूत असते की मनगटात? मेंदूत. जोरदार टाळ्या वाजवा. ताकद ही माणसाच्या मनगटात असते हे सांगणारा अनेक राजे होते, पण ताकद ही माणसाच्या मेंदूत असते हे सांगणारा जगातला पहिला आणि शेवटचा राजा तो म्हणजे माझा छत्रपती शिवाजी महाराज आहे. राज्याभिषेक कधी झाला मुलांना शिवाजी महाराजांचा? कधी झाला? कोण सांगेल? कोण सांगेल? राज्याभिषेक मुलांना विचारतोय, तुम्ही नका सांगू. कधी झाला? हा, 1974. हा सांग. किती? 1674. दिवस 6 जून 1674. रायगडावरती 32 मानाचं सिंहासन निर्माण करणारा राजा कोण? छत्रपती शिवाजी महाराज. ताकद माणसाच्या बुद्धीत कशी असते तुम्हाला सांगतो. शिवाजी राजांनी 6 जून 1674 ला राज्याभिषेक केला आणि राज्याभिषेक केल्यानंतर औरंगजेबाला गोष्ट कळाली की शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केलाय. शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केला हे कळल्यानंतर औरंगजेबाने पत्र पाठवलं कोणाला? तर दक्षिणेत त्याचा सुभेदार आहे, त्याचं नाव आहे बहादूर खान. या बहादूर खानाला पत्र पाठवलं आणि बहादूर खानाला सांगितलं, अरे शिवाजींना राज्याभिषेक केला, तू का थांबवला नाही? तो बहादूर खान म्हणतो, अल्लाचीच मर्जी असावी शिवाजी छत्रपती होण्याची, त्यामुळे मी त्याचा राज्याभिषेक थांबवू शकलो नाही. पुन्हा औरंगजेबाने पत्र पाठवलं, म्हणला तुला जर शिवाजीचा बंदोबस्त करता येत नसेल तर तू उत्तरेत निघून ये. या बहादूर खानानं परत पत्र पाठवलं, म्हणला हुजूर नाराज होऊ नका, हुजूर नाराज अजिबात होऊ नका. मी तुमच्यासाठी 1 कोटी रुपये खजिना आणि 200 अरबी घोड्यांपेक्षा जास्त घोडे उत्तरेत पाठवून देतो. फक्त आता जून महिना आहे, पावसाळा संपू द्या, मी तुम्हाला घोडी आणि 1 कोटी रुपयाचा नगदी खजिना उत्तरेत पाठवून देतो, फक्त थोडी कळ काढा. औरंगजेबाला आनंद झाला, मला 1 कोटी रुपये भेटतात, खजिना भेटतोय. औरंगजेब आनंदाच्या भरात तो औरंगजेब खुश झाला, मला पाठव पाठव पाठव. जशी गोष्ट त्या औरंगजेबाला कळाली पत्राद्वारे तशीच गोष्ट कळाली आमच्या शिवाजी राजांना. कुणी सांगितली असेल? हा सांग. वा, जोरदार टाळ्या वाजवा. गावातली मुलं हुशार आहेत, वाजवा की टाळ्या. आपल्या लेकरांसाठी वाजवा. भैरजी नाईक बाजारात तो इतका वेषांतर करून हिंडायचा, इतका वेषांतर करून हिंडायचा, त्याच्याच बायकोला कधी कळत नव्हतं की आपला नवरा आहे म्हणून इतका वेषांतर करून हिंडायचा. त्याचं नाव होतं भैरजी नाईक. भैरजी नाईकांनी शिवाजी राजांच्या रायगडावरती गेले, शिवाजी राजांच्या कानात गोष्ट सांगितली की महाराज त्या बहादूरगडावरती बहादूर खान आहे, त्या बहादूरगडावरती असणाऱ्या बहादूर खानाकडे 1 कोटी रुपये खजिना आहे आणि 200 पेक्षा अरबी घोडी आहे, ती आपल्याला पाहिजे.
शिवाजी महाराज म्हटलं हो आपल्याला पाहिजे. आणि मग आमच्या शिवाजीराजांनी निरोप पाठवला कोणाला? आमचे सरसेनापती त्यावेळेचे हंबीरराव मोहिते. हंबीरराव मोहिते रायगडावरती आले. आणि रायगडावरती आल्यानंतर हंबीरराव मोहिते आमच्या शिवाजीराजांना म्हणतायत, महाराज कशासाठी बोलवलं आम्हाला? महाराज म्हणतायत, त्या बहादूर खानाकडे 1 कोटी रुपये खजिना आहे. आणि 1 कोटी रुपये खजिना असून घोडी आहे, ती घोडी आपल्याला हवी आहे. त्यावेळेस आमचे शिवाजीराजे त्या शिवाजीराजे आमच्या हंबीररावांना म्हणतायत आपल्याला पाहिजे. हंबीर मामा म्हणतात बहादूर खानाकडे किती सैन्य आहे? बहादूर खानाकडे सैन्य आहे 30 ते 35 हजाराचं सैन्य. मग आमचे हंबीरराव म्हटले आपल्याकडे किती सैन्य आहे? महाराज म्हटले आपल्याकडे 10,000 सैन्य आहे. आणि मग आता मात्र हंबीररावांना महाराज विचारतात तुम्हाला किती सैन्य हवंय? हंबीरराव असेच म्हणले नाही, त्या बहादूर खानाकडे 35 हजाराचं सैन्य, आपल्याकडे 10,000चं सैन्य, होईल का लढाई? असं म्हटले नाही. मग हंबीरराव म्हटले मला 9,000 सैन्य द्या. मग मी काय करतो, त्या बहादूर खानाचा असणारा खजिना आपल्या ताब्यात आणून देतो. आणि हंबीर मामाने 9,000चं सैन्य घेतलं. 9,000च्या सैन्यामध्ये त्याच्या 2 तुकड्या केल्या. एक तुकडी केली 7,000ची आणि दुसरी तुकडी केली 2,000ची. 2,000च्या तुकडीचं नेतृत्व स्वतःकडे घेतलं आणि 7,000ची तुकडी पाठवली कुठून? त्या रायगडावरतून पुण्यात आली. पुण्यातून तुम्ही कधी बहादूरगड पाहिलाय का? इंदापूरला गेलता का कधी? नसेल गेला, तुमचा काही संबंध नसेल तिकडे. तर त्या पाटसचा टोल नाका आहे इंदापूरच्या अलीकडे. पाटसचा टोल नाका आहे म्हणजे पुण्यातून निघाली, पुण्यातून पाटस मार्गे ती त्या करकुमला पहिली तुकडी गेली आणि दुसरी तुकडी कुठून गेली? पुण्यातून निघाली, शिरूर मार्गे गेली बहादूरगडाकडे. कारण त्या बहादूरगडाकडे जाण्यासाठी 2 मार्ग आहे. 7,000ची तुकडी कुरकुमला गेली आणि 2,000चं स्वतः सैन्य घेऊन आमचे हंबीर मामा शिरूर कडून गेले. आता आमचे मराठे कधी आक्रमण करायचे मुलांना? कधी करायचे? दिवसा करायचे का रात्रीचं? कधी करायचे? पण आमचे मराठे आता रात्री गेले नाही, सकाळी 9-10 वाजले होते. जर लढाई करायची म्हटलं की हातामध्ये तलवार पाहिजे, ढाली पाहिजे. पण मराठ्यांनी ढाल आणि तलवारी बरोबर ढोल घेतले होते. आता कसे मगाशी ढोल वाजत होते तसे ढोल घेतले होते. 7,000 सैन्य ढोल वाजवत निघालं बहादूरगडाकडं. आणि 7,000चं सैन्य ढोल ताशे वाजवत निघालं. ते त्या बहादूर खानाच्या एक निर्त्या आहे, ते हुजरा आहे, त्यानं पाहिलं की मराठे आले. त्याला वाटलं 50 हजार मराठे आले. तो धावत पळत गेला त्या बहादूर खानाचा बहादूरगडामध्ये असणाऱ्या बहादूर खानाकडे गेला. आणि बहादूर खाना म्हणतो हुजूर मराठे आ गए. ते मला मुस्काडील बघ म्हटलं, मराठे दिवसा येत नसतात. अरे मराठे रात्रीचे येतात. कधी तपास छापा मारतात, तपासही लागत नाही. तोपर्यंत ढोल ताशांचा आवाज त्या बहादूर खानाच्या कानावरती पडला. आणि बहादूर खान म्हणतोय खरंच आलेत रे, नुसतेच आले नाही, ढोल ताशे वाजवत आलेत. नक्कीच 50,000, 60,000 किंवा लाख सैन्य असेल. म्हणला आपले किती सैन्य आहे? मला 35,000 सैन्य आहे. मग म्हणला सगळ्याच्या सगळं बाहेर काढा, फक्त त्या बहादूरगडाच्या संरक्षणासाठी फक्त गेटमॅन आणि वॉचमॅन ठेवायचं. 35च्या 35,000 सैन्य बाहेर काढायचं. एकानं सुद्धा बाकीच्यानं थांबायचं नाही, फक्त गेटमॅन आणि वॉचमॅन राहतील. 35,000 सैन्याने हातामध्ये तलवारी घेतल्या आणि त्यांनी घोषणा दिली अल्लाहो अकबर. आणि हातामध्ये नंग्या तलवारी घेऊन हे मोगलांचं सैन्य निघालं मराठ्यांच्या बाजूने. मराठ्यांनी पाहिले मोगल आले, अल्लाह अकबरचा घोषणा देत आले. आमच्या मराठ्यांनी आपल्या ढोल ताशे बाजूला केले आणि हातामध्ये तलवारी घेतल्या आणि तलवारी घेऊन मराठ्यांनी घोषणा केली हर हर. बाकीचे मुख्य आहेत हर हर, आवाज पाहिजे हर हर. हर हर महादेवची घोषणा मराठ्यांनी केली. हातामध्ये तलवारी घेतल्या. मोगलांचं सैन्य जवळ आलं, मराठ्यांचं सैन्य जवळ आलं. मोगल अल्लाहू अकबरचा घोषणा देतात. मराठे हर हर महादेवची जय भवानी जय शिवराय ही घोषणा देतात. मराठे जवळ आले, मोगल जवळ आले, मराठे जवळ आले, मोगल जवळ आले. आता तलवारीला तलवारी भिडणार, एकमेकांच्या गर्दनी कापल्या जाणार, एकमेकांच्या खांडोळ्या केल्या जाणार. आता मराठ्यांनी तलवार उपसली, मोगलांनी तलवार उपसली, जवळ जवळ आले. आणि जवळ आल्यानंतर आता मराठे म्हणले पिछे मुड़, आणि मराठे मागे पळत सुटले. बहादूर खान म्हटला लढायचे नव्हते तर आले काय होते? म्हटला सुट्टी द्यायची नाही. म्हटला पिछे मुड़ करत जसे पळायत ना यांच्या मागे पळायचे. म्हटला सोडायचं नाही, सुट्टी द्यायची नाही. म्हणला इनका पिछा करो. मराठे पुढे पळायला लागले. बहादूर खानाचं सैन्य मोगलाचं सैन्य मागे पळतोय, मराठे पुढे पळतात. मोगलाचं सैन्य मागे पळतोय, मराठे पुढे पळतात. मोगलाचं सैन्य मागे पळतोय, मराठे पुढे पळतात. 4 मैल गेले, 5 मैल गेले. आता बहादूर खान मला रुक जाओ.
हमारा नाम क्या है? काय नाव? बहादुर खान है. त्याचा एक हुजरा म्हटला, आपका नाम बहादुर है, बहादुर है, आपके नाम में बहादुर है. मराठे आपका नाम सुन के ही भाग गए, अभी कभी नहीं वो आ सकते. चलो पीछे. बहादुर खान म्हटला. बहादुर खान मागे फिरला. 1-2 मैल चालत आला आणि जेव्हा आमच्या मराठ्यांना कळलं बहादूर खान मागे फिरला, आता आमच्या मराठ्यांनी पुन्हा पिछे मुड केलं. हातातल्या तलवारी बाजूला ठेवल्या, ढोल घेतले, ताशे घेतले, धताडंग 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 वाजवायला सुरुवात केली. आणि वाजवता वाजवता त्या बहादूर खानाच्या निरप्यानं पाहिलं मराठे येतात. 50,000चं सैन्य, लाखाचं सैन्य पळत पळत निघाला. 5,000चं सैन्य होतं, 7,000चं. मागं फिरला आणि त्या बहादूर खानाकडे गेला. म्हणला, हुजूर ओ आ गए. मला मुस्काडील बघ, नीट सांग कोण आ गए म्हणून. मला, हुजूर ओ मराठे आ गए. मला, मेरा नाम बहादुर है. मेरा नाम सुन के ही मराठे भाग गए. कभी भी कभी 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 आणि कधीच नाही आ सकते म्हटला. तोपर्यंत ढोल ताशाच्या कानात त्याचा आवाज त्याच्या कानावरती पडलेला होता. म्हणला, खरं चालायत रा. म्हणला, आता 35,000 परत तलवारी घ्यायच्या, पिछे मुडकरे. म्हटला, सोडायचं नाही, सुट्टी द्यायची नाही. आता 35,000 सैन्य मागे फिरलं आणि एकच घोषणा दिली त्यांनी, अल्लाहू अकबर. आणि अल्लाहू अकबरची घोषणा दिली आणि मराठ्यांच्या दिशेनं हे मोगलांचं सैन्य हातामध्ये तलवारी घेऊन निघाल्यानंतर तुम्हाला सांगतो, ते जवळ आल्यानंतर आमच्या मराठ्यांनी ढोल ताशे बाजूला ठेवले, हातामध्ये पुन्हा तलवारी घेतल्या आणि घोषणा दिली, पहा आता आवाज. गावातल्या प्रत्येक माणसाच्या घरात आवाज गेला पाहिजे. हर 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 महादेवची घोषणा झाली. मराठ्यांनी तलवारी घेतल्या, मोगलांच्या सैन्याने तलवारी घेतल्या, जवळ जवळ आले. आता कापा कापी होणार, एकमेकांना मारलं जाणार. मराठे जवळ आले, मोगल जवळ आले, नजरेला नजर भिडली, तलवारीला तलवारी भिडणार. तेवढ्यात मराठे म्हणले, पिछे मुड. आणि मराठे पळत सुटले. म्हणलं, हे चकवत्यात की काय म्हटलं बहादूर खान. म्हटला, हा यांना सुट्टी द्यायची नाही. म्हटला, पिछा करो इनका. आता मोगलाचं सैन्य मागं पळतंय, मराठे पुढंच पळताय. मोगलाचं सैन्य मागं पळतंय, मराठे पुढं 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 10 मैल मराठे पळाले. आता बहादूर खानाचा एक हुजऱ्या होता, तो म्हणला, बहादूर खान आपका नाम बहादुर है, आपका नाम सुनते ही मराठे भाग गए, कभी भी आ नहीं सकते, आप रुको. मग बहादूर खान म्हटला, मेरा नाम बहादुर है. अरे औरंगजेबाला पत्र पाठवावं लागेल आणि औरंगजेबाला सांगावं लागेल, मेरा नाम बहादुर है. मेरा नाम सुनते ही मराठे भाग गए. म्हटला, आता येऊ शकत नाही. आणि मला चला पिछे. आता त्याने 35,000-30,000चं सैन्य मागे फिरवलं. 4 मैल चालत आलं. मराठ्यांना कळालं हा मागे फिरलाय. मराठ्यांनी परत काय घेतलं असेल, ढोल ताशे. पुन्हा त्याचा निरपी आला, पळत पळत गेला बहादूर खानाकडं. मला, हुजूर ओ आ गए. म्हणला, आता लय फटकीन बघ, थोबाडच लाल करीन. म्हटला, नीट सांग. मला, मराठी आ गए. अरे म्हटला, ते येऊच शकत नाही, पळालेत. म्हणला, घाबरलेत. म्हणला, तोपर्यंत त्याचा कानावरती आवाज आला होता ढोल ताशाचा. म्हणला, आता आलेत, आता मात्र सुट्टी द्यायची नाही. म्हटला, आता सुट्टी द्यायची नाही. मोगलांनी परत हातामध्ये तलवारी घेतल्या, मागे वळाले आणि अल्लाहू अकबरची घोषणा दिली. तोपर्यंत आमच्या मराठ्यांनी पाहिलं मोगल आले. आता आमच्या मराठ्यांनी ढोल ताशे बाजूला केले, हातामध्ये तलवारी घेतल्या आणि पुन्हा घोषणा दिली, हर हर. मागे आवाज आला पाहिजे, हर हर. हर हर महादेवची घोषणा झाली आणि हर हर महादेवची घोषणा झाल्यानंतर मराठ्यांनी तलवारी घेतल्या, मोगलांच्या जवळ आले, मुघल जवळ आले, मराठे जवळ आले, मुघल जवळ आले, मराठे जवळ आले. आणि मुघल जवळ आल्यानंतर, मराठी जवळ आल्यानंतर एकमेकांना तलवारी भिडणार. एवढ्यात मराठीमध्ये पिछे मुड पळत सुटले. आता तो बहादूर खान म्हटला, जिथवर जातील ना तिथवर ताणून ताणून मारायचे. म्हटला, सुट्टी द्यायची नाही. आता मात्र सुट्टी द्यायची नाही. मराठे पुढे आले, मराठे पळत पळत आले, पुढे पाठसून निघाले, पुण्यात आले. पुण्यापर्यंत बहादूर खान मराठ्यांच्या मागे पळत होता. मराठ्यांनी पुण्यात आल्यानंतर 4 तुकड्या केल्या. कुणी सिंहगडाच्या घाटातून, कुणी कात्रजच्या घाटातून, कुणी इकडून ज्याला वाट मिळेल तिकडे मराठे फरार झाले. आणि बहादूर खान म्हणतोय, देखा ना मेरा नाम बहादुर है, मुझको सामने देख के मराठे भाग गए. पुन्हा म्हणतोय, त्या औरंगजेबाला पत्र पाठवावं लागेल आणि माझा पराक्रम सांगावा लागेल, मेरा नाम बहादुर है. आता मात्र म्हणला, आता बास, चला माघारी. पुण्यातून हा बहादूर खान मागे निघाला. 10 मैल चालत आला आणि तिकडे त्या शिरूरच्या पुढे त्या जवळ असणाऱ्या भागामध्ये आमचे
हंबीर मामा 2000चं सैन्य घेऊन थांबले होते. त्यांना ठाऊक होतं की आता हा बहादूरगड पुण्यात आलाय. 2000चं सैन्य घेऊन आमचे हंबीर मामानी त्या बहादूरगडावरती हल्ला केला. तिथं कोण होतं तर तिथं गेटमन होता, वॉचमॅन होता. असा थोबाडला, इतका थोबाडला, इतके लालेलाल केले. 1 कोटी रुपये खजिना, 200 अरबी घोडी घेतली आणि काही खजिना उरला. आमचा एक मावळा आमच्या हंबीर मामांकडे गेला. मला सरसेनापती काही खजिना उरलाय, करायचं काय? सरसेनापती खजिना उरलाय म्हटल्यानंतर हंबीर मामा म्हटले जो राहिलाय तो त्या पिटून. म्हटला पिटून दिला बहादूरगड. इतका पिटून दिला तो त्याचा धूर बराच वेळ निघत होता. तोपर्यंत हे गेटमन होता, वॉचमॅन होता, घोड्यावरती बसला, पळत निघाला बहादूर खानाला निरोप द्यायला. तोपर्यंत बहादूर खान शिरूर पर्यंत आला होता आणि त्या गेटमननी वॉचमॅनला पुढे पाहिलं. थोबाडलेला होता, लालेलाल झालेला गेटमन पुढे बहादूर खानाला पाहिल्यानंतर बहादूर खानाकडे पळत गेला, रडत रडत गेला. म्हणला हुजूर मराठे आ गए थे. म्हणला ते मला तुझं डोकं फिरलंय, मराठे कधीच येऊ शकत नाही, ताणून ताणून मारलेत. म्हटला औरंगजेबाला सांगावं लागेल की मराठ्यांची कर्तबगारी काहीच नाही. मला माझ्या पुढे मेरा नाम सुनके मराठे भाग गए. वो तो गेटमन म्हटला उधर हंबीर राव आए थे, बहुत पिटा हुजूर, देखो मेरी क्या हालत बनाई है हुजूर, बहुत पिटा. आपका 1 कोटी रुपया और 200 अरबी घोड़ी लेकर चले गए हुजूर. ताकद ही माणसाच्या मनगटात नसते, तर ताकद ही माणसाच्या मेंदूत असते. हे जगाला दाखवणारा पहिला राजा म्हणजे छत्रपती शिवाजी राजा. छत्रपती शिवाजी राजा. अजून घेतलेला वेळ चालेल ना? शिवाजी राजा आहे. काय शिवाजी राजांचं काम आणि कर्तृत्व आहे? शिवाजी राजांचं काम आणि कर्तृत्व घ्यायचं असेल, आता हिच्या माझ्याकडे चिठ्ठी दिली. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासावर बोला. त्यांच्यावरतीच बोलणार आहे. शिवाजी महाराज निर्व्यसनी होते, बोललंच पाहिजे ना, निर्व्यसनी होते. आज महाराष्ट्रातल्या तरुणाची अवस्था काय आहे याच्यावरती कोण बोलणार आहे? शिवाजीराजे संभाजीराजे निर्व्यसनी होते. आज महाराष्ट्रातल्या तरुणांची अवस्था काय आहे? शिवाजीराजांना काडीचं सुद्धा व्यसन नव्हतं. काय अवस्था आहे आज? काय आहे? शिवाजीराजांना अनेक भाषा येतात, संभाजीराजांना अनेक भाषा येतात, आम्हाला काय येत नाही? काय येत नाही याचा विचार कोण करणार आहोत आम्ही? अरे शिवाजीराजांचा आदर्श जगामध्ये जेवढ्या लोकांनी घेतला ती माणसं मोठी झाली, इतकी मोठी झाली की त्यांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केलं. अरे शिवाजीराजांचा आदर्श संभाजीराजांनी घेतला. संभाजीराजांनी ज्या वेळेस बादारे साहेब संभाजीराजांना अटक करण्यात आली होती आणि अटक करण्यात आल्यानंतर त्याच बहादूरगडावरती संभाजीराजांना आणलं गेलं होतं. आणि आणलं गेल्यानंतर त्या संभाजीराजांच्या हातामध्ये साखळदंड होते, पायामध्ये बेड्या होता. औरंगजेब त्या सिंहासनावरती बसलेला होता आणि औरंगजेब संभाजीराजांना म्हणतोय बताओ शंभू, हार किसकी और जीत किसकी? शिवाजीराजांचा आदर्श घेतणारा माझा संभाजीराजा, हातामध्ये साखळदंड आहे, पायामध्ये बेड आहे, तरी माझा संभाजीराजा त्या औरंगजेबाला म्हणतोय हे औरंग्या, तुला हार आणि जीत ओळखण्याची एवढीच तुला खुमखुमी असेल ना, तर या संभाजीचे फक्त साखळदंड बाजूला कर. हा संभाजीराजा तोंडानं उत्तर देणार नाही. हार कोणाची, जीत कोणाची, या संभाजीची संशय सांगे औरंग्या, हार कोणाची और जीत कोणाची? इतका तेजस्वी पराक्रमी महापुरुष या मातीमध्ये जन्माला आला. मग इथं आमच्या लोकांना शिवाजी महाराज कळाले का? तर नाही कळाले. संभाजी महाराज कळाले का? तर नाही कळाले. अरे किती ग्रेट आहे शिवाजी राजा. अरे 3 एप्रिल 1680 रोजी छत्रपती शिवाजी राजांचा मृत्यू झाला, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि मृत्यू झाल्यानंतर या मृत्यूची खबर सांगण्यासाठी औरंगजेबाचा एक हुजरा आहे. तो औरंगजेब इतका नालायक आहे, ज्या औरंगजेबानं काय करावं, आपल्या स्वतःच्या भावांचे कत्तली केल्या होत्या. स्वतःचा भाऊ जो आहे त्या भावाला मारलं. अरे कारण का? त्याला सम्राट व्हायचं होतं, बादशाह व्हायचं होतं. त्यानं काय करावं, त्याचा जो मुकुट आहे तो मुकुट त्याचा जो भाऊ आहे त्याच्या भावाच्या डोक्यात घातला. आणि आपलाच भाऊ आहे का लोकांना विचारलं. त्यानं आपल्या स्वतःच्या बापाला सोडलं नाही, कैदेत टाकलं, स्वतःच्या मुलांना शिक्षा दिली. तो औरंगजेब इतका क्रूर होता. मात्र या महाराष्ट्रामध्ये आता लोक इतके धर्मांध झाले बाजारे साहेब की लोकांनी त्या औरंगजेबाचा आदर्श घ्यायला सुरुवात केली. आणि अनेकांच्या स्टेटसवरती आता औरंगजेब यायला लागला. ही दुर्दैवाची परिस्थिती आहे. नालायक राज्यकर्ता होता तो. पण 3 एप्रिल 1680 रोजी ज्यावेळेस छत्रपती शिवाजी राजांचा मृत्यू झाला आणि मृत्यू झाल्यानंतर औरंगजेबाचा एक हुजरा आहे, त्याचं नाव आहे साकी मुस्तैद खान. हा साकी मुस्तैद खान औरंगजेबाच्या दरबारात जातोय आणि औरंगजेबाला म्हणतो हुजूर ओ दख्खन का चुहा कापर शुआ मर गया हुजूर, दख्खन का चुहा कापर शुआ मर गया हुजूर. हे शब्द कानावरती पडताच औरंगजेब सिंहासनाच्या ताड पायऱ्या उतरत खाली आला आणि औरंगजेब त्या साकी मुस्तैद खानाला म्हटला काय म्हटलास तू?
काय म्हटलास तो म्हणतो हुजूर, हो दक्कन का छुआ कापर छुआ मर गया हुजूर. दख्खन का छुआ कापड शिवा मर गया हुजूर हे शब्द कानावरती पडतात. औरंगजेबानं त्या साकी मुस्तैद खानाच्या 2 थोबाडीत लावल्या आणि औरंगजेब त्या साकी मुस्तैद खानाला म्हणतो चुप बैठ कंबत, चुप बैठ कंबत, आगे कुछ बोला ना तो मैं तेरी जबान छेट लूंगा. असं म्हणत त्या औरंगजेबानं काय करावं, आपले दोन्ही गुडघे जमिनीवरती टेकवले, आपले दोन्ही हात त्या परमेश्वराकडे केले आणि त्या परमेश्वराला म्हणतो, हे खुदा माँ बहनों की इज्जत की रक्षा करने वाला ओ शेर शिवा तेरे दरबार में आ रहा है, इसके वास्ते अपने दरबार के दरवाजे सदा खुले रखना परवदिगार, इसके वास्ते अपने दरबार के दरवाजे सदा खुले रखना. एवढं म्हणून थांबला असता तर तुम्ही आम्ही समजू शकलो असतो. पुढे तो म्हणतोय कौन गया साथी तुम्हें मालूम है, अरे आज तक हमने बहुत से राजा महाराजा देखे मगर मेरा नाम सुनते अपना राज हमें सौंप देते थे. आज से पहले हमने बहुत से जाबाज सिपाही देखे मगर मेरे आंखों के सामने अपना सर झुका लेते थे. और आज से पहले हमने बहुत से जाबाज सिपाही देखे, सरदार देखे मगर मुझको सामने देख के रन छोड़ देते थे. आज पहली मर्तबा ऐसा दिलेर देखा है कि पूरे हिंदुस्तान को मुट्ठी में करने वाला ये औरंगजेब शेरो शिवा को सलाम करता है. हम किस्मत वाले हैं ऐसा कि हमें दुश्मन नहीं मिला तो शिवा जैसा मिला. कोण म्हणते, औरंगजेब क्रूर बादशाह आहे, किती नेक राजा आहे माझा, किती नेक राजा आहे. अरे जगाच्या पाठीवरती पहा, जगाच्या पाठीवरती असा राजा शोधून सापडणार नाही, शोधून सुद्धा सापडणार नाही. अरे लाल महाराज शाहिस्ते खान आला होता आणि शाहिस्ते खान लाल महाराज आल्यानंतर शाहिस्त्याची बोटांच्या शिवाजी राजांनी कापले आणि शाहिस्त्याची बोट शिवाजी महाराजांनी कापल्यानंतर शिवाजी महाराज फरार झाले. त्यात शाहिस्ते खानाचा एक पोरगा मारला गेला. दुसऱ्या दिवशी शाहिस्त्याची बहीण, ज्यावेळेस शाहिस्ते खानाला निघून जायचं होतं, पुणे सोडून जायचं होतं, शाहिस्त्याची बहीण शाहिस्ते खानाकडे गेली. म्हटली हुजूर भाईजान, त्याचीच बहीण आहे, म्हणती भाईजान मेरी बेटी रात से लापता है, शायद शिवाजी के आदमी या शिवाजी उसे भगाकर उठा कर ले गया. त्यावेळेस तो शाहिस्ते खानाची 3 बोटं कापलेला सुद्धा असताना शाहिस्ते खान तिच्या बहिणीला म्हणतोय, तुम फिकिर मत करना मेरी बहना, शिवाजी और शिवाजी के आदमी कभी भी दूसरी नारी या किसी को उठाकर नहीं ले जा सकते, और ले लिया होगा तो उनकी हिफाजत अपनी माँ बहन जैसा करेगा वो राजा शिवाजी राजा. हा शाहिस्ते खान म्हणतोय. इतका जगातला पराक्रमी, इतका संवेदनशील राजा जगात दुसरा झाला नाही. इतका ओजस्वी राजा पराक्रमी झालाच नाही. मात्र दुर्दैव आहे मला की आम्हाला तो महापुरुष कळाला नाही. आणि कळायचं असेल, इतकी भयानक अवस्था या देशामध्ये तुम्हाला सांगतो की आम्हाला महापुरुष कळतच काय, कळतात का, तर याचं उत्तर नाही असं आहे. जर कळाले असते तर शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन या राष्ट्राचा महासत्ता व्हायला हवा होता, व्हायला पाहिजे होता का नाही. हा देश 350 वर्षापूर्वी अरे छपाई खानाचा शोध लागला नव्हता. छपाई खाना महाराष्ट्रात आणणारा पहिला राजा छत्रपती शिवाजी राजा. शिवाजी महाराज इतका ग्रेट आहे. शिवाजी महाराजांनी अनेक, ज्यावेळेस जगाला स्वातंत्र्य माहित नव्हतं, न्याय माहिती नव्हतं, समता माहित नव्हती, त्यावेळेस जगाला न्याय, स्वातंत्र्य, समता, धर्मनिरपेक्षता देणारा जगातला पहिला राजा म्हणजे शिवाजी राजा आहे. स्त्रियांवरती अत्याचार आजही होत आहेत. स्त्री आजही सुरक्षित नाही. आहे का सुरक्षित? तुमच्या गावातली आहे की नाही मला माहित नाही, पण आमच्या गावातली स्त्री अजिबात सुरक्षित नाही. 2 दिवसापूर्वी माझ्या मेहुण्याची, म्हणजे माझ्या सासरवाड्याची घटना आहे. 15 दिवसापूर्वी माझ्याच मेहुण्याची मुलगी आहे, तिला शेजारच्याच माणसानं काय करावं, आमच्याच भावकीच्याच माणसानं काय करावं, तिला 11वीत असणाऱ्या मुलीला फसवून नेलं आणि तिच्यावरती अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. तिनं विरोध केला म्हणून डोक्यात दगड घालून माणूस त्याच माणसानं मारून टाकली. रांझेच्या पाटलानं बुधामल केला म्हणून शिवाजी राजाने त्याच्या हातापायाचा चौडण केला. जर परत शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये अशी कोणती घटना घडली नाही, म्हणून शिवाजी राजा ग्रेट आहेत, म्हणून माझ्या राजासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. आणि म्हणून जाता जाता फक्त एकच सांगतो, शिवाजी महाराज आता देशात जन्माला येणार नाहीत. येतील का? शिवाजी महाराज या देशामध्ये आता जन्माला येणार नाहीत, आणि आले तरी आता आपल्या आता ढाल तलवारी देणार नाहीत. ढाल तलवारीचं युद्ध आता संपलेलं आहे. आता युद्ध आहे माहितीचं, ज्ञानाचं, संप्रेषणाचं. मला शिवाजी महाराज जन्माला आले तर काय करते तुम्हाला सांगतो, या देशामध्ये शिवाजी महाराज कळाले कोणाला असेल, फक्त आणि ब्राह्मण समाजाला कळाले. खोटं सांगत नाही. ब्राह्मण समाजाने संस्कार करतात. शिवाजीराजे जिजाऊंनी जसे संस्कार करतात ना आपल्या लेकरावरती, तसेच संस्कार करतात ब्राह्मण समाजाची आई आपल्या लेकरावरती करते. त्या मुलाला आपल्या मांडीवरती घेते आणि छानपैकी गाणं म्हणते, लिंबुनीच्या झाडा मागे
चंद्र झोपला ग बाई, अजून माझ्या फारसाला झोप गाग येत नाही, लिंबुनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. पोरग छानपैकी झोपी जात. आमचं तुम्हाला सांगतो, माझं हे पोरग आहे. माझं पोरग ज्यावेळेस छोटं होतं, माझ्या आजीनं त्याला पाळण्यात झोपत नाही म्हणून मांडीवर घेतली, अशी दपाक दपाक आणत होती. आणि माझी आजी गाणं म्हणत होती, हाड तू कुतऱ्या, हाड तू कुतऱ्या, तोडी बाळाच्या झिपऱ्या, तोडी बाळाच्या झिपऱ्या, तोडी बाळाच्या झिपऱ्या. माझं पोरग झोपत नव्हतं. आजीनं त्याला पाळण्यात टाकलं आणि आजीनं पाळण्यात टाकता टाकता मध्येच कुत्रं आलं. कुत्रं आल्यानंतर आजी म्हणत होती, यू हाड, यू हाड. माझं पोरग ज्या वेळेस बोलायला लागलं, त्याला वाटलं आपली अवलाद हाडचे. त्याच्या तोंडातून पहिला शब्द निघाला यू आणि हाड. जे पेराल तेच उगवणार आहे. आज तुम्ही तुमच्या लेकरामध्ये शिवाजी महाराज पेरले तर शिवाजी महाराज उगवतील. आज तुम्ही तुमच्या लेकरामध्ये संभाजी महाराज पेरले तर संभाजी महाराज उगवतील. आज तुम्ही तुमच्या लेकरामध्ये राजश्री शाहू महाराज पेरले तर राजश्री शाहू महाराज उगवतील. आणि आज तुमच्या लेकरामध्ये तुम्ही तारा राणी पेरली तर तारा राणीच उगवेल, दुसरं उगवणार नाही. म्हणून काय पेरायचंय तुमचं तुम्ही ठरवा. तुमच्या घरात, प्रत्येकाच्या घरात टीव्ही आहे असावा, माझं काही म्हणणं नाही, पण 10 रुपयाचं शिवाजी महाराजांचं पुस्तक आपल्या घरात असायला हवं. आणि पुढल्या वर्षी मंडळाला विनंती करणार आहे, स्टॉलचा स्टॉल आहे, त्या स्टॉलवरती जाऊन माझ्या व्याख्यानातून काही नाही घेतलं तरी चालेल, त्या स्टॉलवरती जायचं, 10 रुपयाचं शिवाजी महाराजांचं पुस्तक घ्यायचं. ज्या घरातली आई शिवाजी महाराजांचं पुस्तक वाचेल, ज्या घरातला बाप शिवाजी महाराजांचं पुस्तक वाचेल, त्या घरातलं पोरग शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजच होईल, दुसरं काही होणार नाही. म्हणून आज गेल्यानंतर ते पुस्तक घ्यायचंय आणि टीव्ही थोडा कमी पाहायचाय. वाटोळं झालंय समाजाचं, ते बदलायचं असेल. ज्या घरात शिवाजी महाराज, आणि पोराला सांगा तुला शिवाजी राजा व्हायचंय, काय व्हायचं ते ठरव म्हणायचं. शिवाजी राजा 14 वर्षी ठरवतो तर आमच्या पोरांना का ठरवता येत नाही? शिवाजी राजा व्हायचंय सांग, संभाजी राजा तू संभाजी राजासारखं कर्तृत्व करायचंय सांग, हे ठरवावं लागेल. आणि तसे संस्कार करा तर शिवाजी राजा आणि संभाजी राजा होईल. जाता जाता फक्त एकच सांगतो, या देशामध्ये थांबतो आता मी या ठिकाणी. या देशामध्ये शिवाजी राजा जन्माला यावा असं वाटत असेल तर जबाबदारी कोणाची आहे? सगळ्यात जास्त कोणाची आहे? आईची आहे. जिजाऊंची जबाबदारी आहे. म्हणजे आम्हाला सगळं वाऱ्यावर सोडून दिलं असं नाही. जिजाऊंनी जसा शिवराय घडवला तशा आपल्या लेकरांवरती आपल्या आयांनी चांगले संस्कार करा. आणि संस्कार करून शिवाजी राजा कसा होईल, आपल्या पोटी कसा निर्माण होईल, यासाठी प्रयत्न करा. आता मी जी घोषणा देतोय त्या घोषणेचा आवाज सगळ्यांचा पाहिजे. बोला छत्रपती शिवाजी महाराज के, आवाज द्या. छत्रपती शिवाजी महाराज के, छत्रपती संभाजी महाराज के. शूर होता माझा राजा, आवाज आला पाहिजे सगळ्यांचा. शूर होता माझा राजा. काय होते? सगळ्यांनी म्हणायचं, जो मावळा तो म्हणेल आणि जो कावळा तो म्हणणार नाही. शूर होता माझा राजा, मोठ्यानं. शूर होता माझा राजा, आणखी मोठ्यानं. शूर होता माझा राजा. माझ्या राजाचे अजिंक्य किल्ले होते, अजिंक्य किल्ले होते. धार होती तलवारीला, आवाज पाहिजे. धार होती तलवारीला, पण रक्तात मानवी मूल्य होते. आवाज. जो बोलेल तो मावळा, जो बोलणार नाही तो कावळा. रक्तात मानवी मूल्य होते. शूर होती त्यांची सेना, आवाज. शूर होती त्यांची सेना. मावळे माझ्या राजा सारखे दिसायचे. त्यांच्या वागण्या बोलण्यात माझे छत्रपती दिसायचे. आज, आवाज. आज जनता पूछते राजाला, आज जनता पूछते राजाला, मात्र त्यांच्यासारखे वागत नाही. जय जयकार रस्त्या रस्त्यात, आवाज. जय जयकार रस्त्या रस्त्यात. त्यांच्या विचारांना जागत नाही. तुमच्या, अरे तुमच्या माझ्या मनात माझे राजा आहेत. अरे माझे राजा आहेत.
आपल्या वागण्या बोलण्यात माझे छत्रपती दिसावेत, माझे छत्रपती दिसावेत. बोला छत्रपती शिवाजी महाराज के. ज्या मंडळाने कार्यक्रमाचं आयोजन केलं त्यांच्यासाठी एकदा दोन्ही हात वर करून जोरदार टाळ्या वाजवूयात. आणि आपले दोन्ही हात वर करून मी या ठिकाणी थांबतो. आपले सगळ्यांनी दोन्ही हात वर करा, एक शपथ घेऊया आणि आपण थांबूयात. उद्या रक्तदान शिबिर आहे ना, रक्तदान शिबिर आहे. रक्तदान शिबिरामध्ये आपण शिवरायांच्या विचारांचे आहोत, शिवरायांच्या मातीचे आहोत आणि शिवरायांच्या विचारानं चालणारी माणसं आहोत. उद्या रक्तदान करूया. जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ दान कोणतं असेल तर अन्नदानापेक्षा मी समजतो ते रक्तदान आहे. ते माणसाला जीवन दान देत असतं. म्हणून शक्यतो सगळ्यांनी रक्तदान करावं. ज्यांना नसेल शक्य तर त्यांनी दुसऱ्यांना प्रोत्साहित करावं. आणि 100% उद्या सगळ्या इथून मागचे रेकॉर्ड सगळे इथले माझ्या व्याख्यानातून तोडतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपले दोन्ही हात वर करा, करा. ज्यांना हात आहेत त्यांनी, आणि ज्यांना नसतील त्यांनी नाही केलं तरी चालतील. आणि माझ्या मागे म्हणायचंय मी, आवाज आला पाहिजे, मी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांची शपथ घेतो की मी आजपासून शिवाजी महाराजांच्या, संभाजी महाराजांच्या विचारांना चालेल. मी माझ्या देशाचं, समाजाचं, गावचं काही देणं लागतो ही गोष्ट मनामध्ये ठेवून काम करेल. आणि मी माझ्या लेकरांवरती चांगले संस्कार करेल. आणि आज इथून जाता जाता शिवाजी महाराजांचं एक पुस्तक घेऊन जाईल, ते वाचेल आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करेल. मी आजपासून टीव्ही आणि मोबाईल कमी पाहिजे. आणि मी माझ्या आयुष्यात शिवाजी महाराजांच्या विचारांचं जास्तीत जास्त वाचन करेल. बोला छत्रपती शिवाजी महाराज के, छत्रपती संभाजी महाराज के. हर हर. आवाज हा हॅलोजन पडला पाहिजे. पुढल्या वर्षी बोलवतील काय मला माहित नाही, पण हा हॅलोजन पडला पाहिजे आज. हर 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 हर. जय भवानी. हर हर महादेवचं नोबत पुन्हा धरायला पाहिजे. अरे हर हर महादेवचं नोबत पुन्हा पडायला पाहिजे. तुमच्या निम शिरगाव गावाला माझ्या शिवरायांचं सपान पुन्हा पडायला पाहिजे. कारण इथे जातीवरून दंगे, इथे जिल्ह्यावरून पंगे, आपले युद्ध आता आपल्या संगे. माणसाला माणुसकीचा रोग थोडा चढायला पाहिजे. या देशाला, या महाराष्ट्राला, तुमच्या निम शिरगावला माझ्या शिवरायांचं सपान पुन्हा पडायला पाहिजे. कारण आज मर्द थोडा जीता है पिऊन थोडा खंबा. आज मर्द थोडा जीता है पिऊन थोडा खंबा. अरे मरणारा कुठे दिसत नाही संभा. अरे शंभू सारखा शिरूर पुन्हा घडायला पाहिजे. तुमच्या निम शिरगावला माझ्या शिवरायांचं सपान पुन्हा पडायला पाहिजे. कारण रस्त्यावरील कागद खाऊन सुकून गेल्या गाई, कारण रस्त्यावरील कागद खाऊन सुकून गेल्या गाई. आणि पार्लरमध्ये नटून येते रोजच आमची आई. जिजाऊचा लेख माझ्या शिवबासारखा, माझ्या जिजाऊचा लेख माझ्या शिवबासारखा घडायला पाहिजे. या देशाला, या महाराष्ट्राला, तुमच्या निम शिरगावला माझ्या शिवरायांचं, माझ्या संभाजीराजांचं सपान पुन्हा पडायला पाहिजे. हर हर महादेवचं नोबत पुन्हा धरायला पाहिजे. या महाराष्ट्राला, या देशाला माझ्या शिवरायांचं सपान पुन्हा पडायला पाहिजे. शिवरायांचं सपान पुन्हा पडायला पाहिजे. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.